व्हॉट्सअपवर समाजसेवा न करता प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला काम करा। नूतन अध्यक्ष हेमंत गुरव। मराठी न्यूज नरेंद्र गुरव सर प्रकाशा। गुरव समाज उन्नती संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड। गुरव समाज उन्नती संस्था मध्य धुळे या संस्थेची सभा दिनांक 15 जून 2025 रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत मधुकर गुरव धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेत नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली। सर्वप्रथम देवाधिदेव महादेव संत काशीबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले। त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पुढील 5 वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। उन्नती संस्थेचा अध्यक्षपदी हेमंत मधुकर गुरव धुळे यांची निवड 30 मार्च 2025 रोजी करण्यात आली होती। उर्वरित कार्यकारिणी दिनांक 15 जून 2025 रोजी धुळे येथील गुरव समाज भवन मध्ये घेण्यात आली। नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष हेमंत मधुकर गुरव धुळे, जनरल सेक्रेटरी योगेश महेंद्रदास गुरव जोडगे, सहजनरल सेक्रेटरी विजय पुंडलिक बाविस्कर नाशिक, संजय भाईदास गुरव सारंगखेडा, कुणाल गुरव शिरपूर, कोषाध्यक्ष गणेश नंदकुमार गुरव धुळे, उपाध्यक्ष हिरामन गुरव चाळीसगाव, सुभाष गुरव जळगाव, किसन गुरव नाशिक, विजय गुरव धुळे, नगेन गुरव शहादा, गोपाळ गुरव सुरत, किशोर गुरव पुणे। हिशेब तपासणी पद्माकर पवार पिंपळनेर। शिक्षण समिती अध्यक्ष उमाकांत गुरव शिरपूर, सचिव जितेंद्र गुरव शिरपूर, विवाह समिती अध्यक्ष दिलीप गुरव साक्री, बांधकाम समिती अध्यक्ष पवन गुरव नाशिक, सचिव निलेश गुरव धुळे, घटना समिती अध्यक्ष सुरेंद्र सोनवणे नाशिक, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश गुरव मालेगाव, प्रसिद्धी प्रमुख भानुदास गुरव नाशिक, मुख्य विश्वस्त मंडळ शशिकांत बेगराज गुरव धुळे, विश्वास भरत गुरव मालेगाव, निंबा गुरव नंदुरबार, प्रकाश गुरव शिरपूर, विश्वनाथ गुरव सुरत, सल्लागार समिती रामदास गुरव चाळीसगाव, नानाभाऊ गुरव शिरपूर, सोमनाथ गुरव धुळे। याप्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात समाज भवन मध्ये संपन्न झाली। या सभेला गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथील सभासद व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वरील सर्व समाजसेवकांच्या बिनविरोध निवडीबाबत समाजाकडून अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। याप्रसंगी अध्यक्ष भाषण करताना हेमंत गुरव यांनी सांगितले की समाज बांधवांनी मोबाईलवर समाजसेवा न करता प्रत्यक्षात समाजसेवा केली पाहिजे। काही लोक रात्री मोबाईलवर चॅटिंग करून समाजसेवेचे धडे शिकवतात। त्यांना विनंती का आहे की ज्यांना समाजाची सेवा करावयाची असेल तर त्यांनी उन्नती संस्थेच्या माध्यमातून ग्राउंड लेवल येऊन काम करा। अन्यायाला न्याय मिळवून द्या, विद्यार्थ्यांना विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास सहकार्य करा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी समाज विकासासाठी एकत्र यावे असे त्यांनी आवाहन केले। उन्नती संस्थेची बदनामी आम्ही सहन करणार नाही, पण समाजाच्या चांगल्या हितासाठी कोणी व्हॉट्सअपद्वारे त्याचं प्रबोधन समाजवर ऑटोमॅटिक विजन होईल। समाजवर झाला आता 15 लोक चालले गेले असते, काय विजन समाज आहे? समाज एक बदलला पाहिजे। आता 200-250 लोक आले, 400 लोक कसे येतील, 500 लोक कसे येतील आणि प्रत्येक गावाला मीटिंगला कसे हजेरी लावतील याची आपण दक्षता घेऊ। तसेच येणाऱ्या काळात मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।